साताऱ्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणानं मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी साताऱ्यामधून आहे। संतापलेल्या जमावानं हल्ला करणाऱ्या तरुणाला चांगला चोप दिलेला आहे। साताऱ्यामध्ये बसप्पा पेठ करंजे परिसरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने तो हातामध्ये चाकू घेऊन त्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता। त्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। दरम्यान जमावानं त्या हल्ला करणाऱ्याला चांगला चोप दिलेला आहे। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झालेला आहे। करंजे या गावात पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती, तिच्या स्कूल बसमधून ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे, जो 18 वर्ष कंप्लीट केले त्याने जस्ट, आणि तो शिकतो कुठेतरी 12वीला। तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं। त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून त्याला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना। त्याने हा चाकू दाखवून तिला ॲबडक्शन केलं होतं, धमकी देत होता। मग तिथलेच स्थानिक आणि ह्यांनी पोलिसांना कळवलं, स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेलं आहे।